सगळ्यांना सांगत सुटायचं आणि त्यातून काहीच निष्पन्न व्हायचं नाही. म्हणजे बाबा अजूनही बदलले नाहीत, उलट पूर्वीपेक्षा जास्तच बिघडले. सोमवारपासून तू आपली कंपनी जॉईन करायची आहेस. माझ्या दाजींकडे काम करशील तर याहीपेक्षा जास्त पैसे मिळतील. तू आपली कंपनी सोडून त्यांच्याकडे कामाला जाणार आहेस? मी आनंदी. तुमच्या लग्नानंतर ती भोसले झाली आहे का तू शेलार झालायस? धनंजय मोहिते, बाबा मी नेहा. तुम्ही असं कोणालाही न सांगता न बोलता सरळ निघून गेला. हो, आई काका या सगळ्यांना खूप काळजी वाटते तुमची, आणि तुम्ही त्यांना एक साधा फोन सुद्धा केला नाही. हो, पण निदान तिथे पोहोचल्यावर एक फोन तर करायचा ना. बरोबर, तुम्हाला नेहमीच घरच्यांपेक्षा बाहेरची कामं महत्त्वाची असतात. तुम्हाला एक निरोप द्यायला फोन केलाय. आनंदी आली होती. तिने आणखी 2 लाख मागितलेत. मला काय समजायचं ते मला बरोबर समजलंय. आता तुम्ही बोला, काय सांगायचंय आनंदीला? माहिती आहे मला, माहिती आहे ती कशी येते. पण तुम्ही तर तसे नव्हतात ना, मग का पळून गेलात? तिला घाबरून पळून जाण्यापेक्षा सगळ्यांसमोर हासडलं का नाही तिला? बोला ना, आता का गप्प बसलात? बरोबर आहे, स्वतःचं पाप तोंडवर करायला लागलं म्हणून आता घरदार सोडून निघून गेलात, आणि आता तिथून तिला शिव्या देताय. मला काहीही ऐकायचं नाहीये. मुळात काही ऐकण्या बोलण्यासारखं ठेवलंच नाहीये तुम्ही. हॅलो, नमस्कार, राजाराम पांढरे बोलतोय मी. नमस्कार, बोला ना. हर्षवर्धन भोसले आहेत का घरात? नाही हो, ते ऑफिसला गेलेत. अच्छा, नाही नाही, पण आता मी ऑफिसमध्ये फोन केला तेव्हा मला कळलं तिथे नाही आहेत ते. हो का? मग ते साईटवर गेले असतील मला वाटतं. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. काय बाकी घरी सगळं व्यवस्थित? हो हो हो, म्हणजे तसं सगळं व्यवस्थितच आहे. असणारच. म्हणजे काय, तुम्ही तिकडे घरामध्ये असताना घरातलं सगळं व्यवस्थित असणारच. अहो, कोणत्याही संकटाला धीराने तोंड देण्याची ताकद आहे तुमच्यामध्ये. म्हणजे पहा ना, तुमच्या नवऱ्याला नक्षलवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी जीवाची बाजी लावली होती तुम्ही, अजून विसरलेलं नाही मी. ग्रेट आहात खरंच. काय पांढरेसाहेब, नाही खरंच तसं काही नाही आहे. अहो, असं कसं काय, नक्षलवाद्यांचं नुसतं नाव ऐकलं तरी लोक घाबरतात, आणि तुम्ही प्रत्यक्ष नक्षलवाद्यांच्या सुभ्यात जाऊन तुमच्या नवऱ्याला सोडून आणलंय. अहो, फार हिंमत लागते. बरं, मग आणि पुढे काही? पुढे म्हणजे? नाही, म्हणजे हर्षवर्धनना सोडून आणल्यानंतर नक्षलवाद्यांकडून काही फोन धमकी वगैरे? नाही नाही, तसं काही नाही झालं. अरे हो, बरं, तसं तुम्हाला माहिती असेलच, त्या पोलिसांच्या चकमकीत बरेच नक्षलवादी मारले गेले. काय? हां, अरे तुम्हाला भोसलेंनी सांगितलं नाही का? नाही, काही सांगितलेलं नाहीये मला. बरं, ठीक आहे ठीक आहे. हां, ते आल्यानंतर त्यांना फोन करायला सांगा. हो हो, चालेल चालेल चालेल. बरं बरं, ठेवतो मी. जामकर, जामकर. येस मॅडम. आपले सगळे रेकॉर्ड्स चेक करा, आणि त्यात आनंदी रासणे नावाच्या बाईचा काही प्रिव्हियस रेकॉर्ड आहे का जरा बघा. येस मॅडम. आणि नसला तर त्या बाईला शोधा. आपल्या आष्टीत राहते. का चोरीची केस आहे का हो? नाही, त्याहीपेक्षा मोठी केस आहे.
मला ती बाई आजच्याच पोलीस स्टेशनमध्ये हवी आहे. समजलं? येस मॅडम. तुम्ही रेकॉर्ड्स चेक करा. मी त्या बाईचे सगळे डिटेल्स लिहून देते. जा कामाला लागा. शिंदे, चहा सांगा मला. जी दादा. राजा, मंत्रालयातली सगळी व्यवस्था झाली बे. उद्या 11 वाजता DCPचा फोन वाजेल. आणखीन काय? नाही दादा, आणि काय नाही. पुढचं समजा मी बघून घेतो. दादा, मला काय वाटतं, तुम्ही एकदा ते आसावरीशी बोलून घ्या ना. काऊन? त्यांना काय होईल बे? काय मला वाटतं तिला समज मालूम आहे. त्या हर्षवर्धन भोसलेची बायको असली तरी तशी समजूतदार आहे ना. तेव्हा स्वतः तुम्ही जर का बोललात तर मोकेपणानं सांगून बी टाकेल. हा पॉइंट आहे राजा. फोन करतो मी तिला. हा पण लगेच नाही, हे DCPचं काय ते क्लिअर होऊन जाऊ दे, मग बघू. हा चल ठेवतो. ठीक आहे दादा, ठेवतो. हा. राजाराम पांढरे बोलतो. हां, धनाजीरावांकडनंच बोलतोय मी. अच्छा, तुमचं बोलणं झालं का त्यांच्याशी? बरं बरं, ठीक आहे, येतो ना मी उद्या सकाळी 11:15 वाजता. ओके, बाय. काल स्टँडवर चोरी झाली. कोणी केली? नाही, मला माहित नाही. हे अंगाला हात लावायचं काम नाही. हा मला कशापायी आणलं इथं? मी काय केलंय? शेवटचं विचारते. खरं खरं सांग. नाही, मला खरंच माहित नाही. असे नाही रे सुधारायचे तुम्ही. प्रेमानं विचारलं तर सांगता येत नाही. पण तुमच्यासारख्यांकडून सगळं कबूल करणं येतं मला. हा दंडा बघतोस ना? घशात गेला ना की पोटातलं सगळं बाहेर येतं. बोल, टाकू आत? टाकू? सांगतो. हवालदार, कबुली जबाब लिहून घ्या त्याचा. हो मॅडम. चल रे, चल. म्हणाली होतीस? तुझ्या वडिलांना कुठेही तोंड दाखवायच्या लायकीची ठेवणार नाही.
हेच म्हणाली होतीस ना? हा? नाही नाही मला मला माफ कर. का? आता का बोबडी वळली? 2 लाख हवे होते ना तुला? काय? नाही मला मला हे बघ, लोकांना फसवून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या गुन्ह्याखाली तुरुंगाची हवा खायला लावीन तुला, कळलं? नको पुण्यात असं नाही करणार मी ताई. पुण्यात नाही. तू करूच शकणार नाहीस, कारण मी तुला त्या लायकीचीच ठेवणार नाही. हवालदार, नाही नको नको ताई. मी गरीबाकडची हो मी. मी नाही फसवलं त्यांना. त्यांनी दगा दिलाय मला. खरं सांगतेस? वय देवाची शपथ ताई. तर तुम्ही विचारा त्यांना. मला सोडा ताई, सोडा. मी पुण्यांदा नाही तर येणार. हवं तर गाव सोडून जाते. मला माफ कर. किती पैसे दिले त्यांनी तुला? $2 लाख. कुठे आहेत ते? घरी आहेत. हवालदार, हिच्याबरोबर हिच्या घरी जा. ती देईल ती रक्कम ताब्यात घ्या आणि मला आणून द्या. जा, ती रक्कम ताब्यात दे त्यांच्या, कळलं? आणि एक लक्षात ठेव, जर पुन्हा माझ्या घराकडे पाय वळवशील ना तर तंगड्या तोडून हातात देईन तुझ्या. नाही नाही, माफ करा मला. पुण्यात नाही येणार. माफ करा. जा. बोला, काय काम काढलं? काम असं होतं की गेल्या काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन भोसल्यांचं अपहरण झालं आणि ही घटना तुमच्या एरियात घडली, बरोबर? हो, पण त्याचं काय? त्यांना सोडवण्यासाठी नक्षलवाद्यांना 5 कोटी रुपयाची खंडणी द्यावी लागली आणि हे पैसे धनाजीराव मानेंनी दिलेले आहेत. हो, आलंय माझ्या कानावर. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी एवढी मोठी रक्कम देणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. खरंच धनाजीराव म्हणजे कलियुगातील कर्णाचा अवतारच म्हणायचे. हो, पण म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडू नये असं काही नाही. म्हणजे DCP साहेब, तुम्ही रक्षक आहात जनतेचे आणि तुमच्या राज्यात नक्षलवाद्यांचा एवढा सुळसुळाट. म्हणजे एखाद्या माणसाकडनं एवढी खंडणी घेतल्यानंतर सुद्धा ते नक्षलवादी राजरोसपणे फिरतायत आणि तुम्ही काहीही करत नाही आहात. असं कसं म्हणता तुम्ही? हो, आत्ताच आम्ही त्या नक्षलवाद्यांचा लीडर बसवण्णा आणि त्याच्या काही साथीदारांना यमसदनास धाडलंय. हे बहुतेक तुमच्या कानावर आलेलं दिसत नाहीये. नाही, कानावरती आलं माझ्या, पण मला तुमच्या तोंडून ऐकायचं होतं. आता एवढं तुम्ही सांगितलं आहेतच तर आणखीनही एक गोष्ट सांगून टाका. या नक्षलवाद्यांना मारल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून काही रक्कम जप्त केलीत की नाही, म्हणजे काय आहे की हर्षवर्धनच्या केसमध्ये सुद्धा बसवण्णा आणि त्याचे साथीदार इन्व्हॉल्व होते म्हणून तुम्हाला विचारतोय. ते म्हणजे जैन सर. सर सर येस सर. सर होम मिनिस्ट्रीतनं फोन होता ना? तुम्हाला कसं कळलं? उगाच इकडचे तिकडचे प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांनी जे सांगितले ते करा तुम्ही. एक लक्षात ठेवा, या केसमध्ये धनाजीराव मानेंनी 5 कोटी रुपये दिलेले आहेत.
तेव्हा तुम्ही फार लाईटली घेऊ नका. हं? या रात्री भेटू इकडेच आपण. आहे मी इथेच. ठीक आहे. बोला DCP साहेब. हर्ष, जरा सावध राहा. लांडग्यांना वास लागलाय. ते केव्हाही आपल्यावर झडप घालू शकतात. म्हणजे मी आताच राजाराम पांढरे नावाच्या माणसाला भेटलोय. नक्षलवाद्यांच्या केस संदर्भात चौकशी करत होता तो माझ्याकडे. मग नाही म्हणजे मी तसा त्याला टाळणारच होतो, पण सॉलिड फिल्डिंग लावली ते. होम सेक्रेटरीचा फोन आला मला. त्यांना हवी ती माहिती द्या अशी ऑर्डर दिली आहे त्यांनी. तू काही सांगितलं नाहीस ना त्यांना? म्हणजे मी वेळ मारून दिली, पण आज रात्री पुन्हा त्याला भेटावं लागणार आहे. तेव्हा काही ना काहीतरी सांगावंच लागणार आहे. तेव्हा तूच सांग मला, काय सांगू मी त्यांना? विक्रम, फोनवर बोलणं उचित ठरणार नाही. तू एक काम कर, मला भेट. तू त्यांना भेटायला जायच्या आधी त्यांना काय सांगायचं हे आपण दोघांनी मिळून ठरवलं पाहिजे. गुड आयडिया. मी ताबडतोब तुझ्या ऑफिसला येतो, मग ठरवू आपण काय बोलायचं ते. लवकर ये, वाट बघतोय. चल बाय. काय प्रॉब्लेम आहे तुला? लग्नाच्या आधी मी त्याच्याच ऑफिसमध्ये काम करत होतो. इनफॅक्ट आपली ओळख तिथेच झाली. तेव्हाची गोष्ट वेगळी होती आधी, आताची गोष्ट वेगळी. काय वेगळे? आता मला शिंग फुटली आहेत. नाही, शिंग फुटली नसली ना तरी लग्न केलंयस तू बाशिंग बांधून, तेही माझ्याशी. आणि घरची कंपनी असताना माझा नवरा दुसऱ्याच्या हाताखाली काम करतो, हे मला आवडणार नाही. त्यातल्या त्यात तुझ्या दादाच्या हाताखाली तर नाहीच. का? कारण मला कळलंय की तो कसा आहे आणि तुला कशी वागणूक देतो तेही मी बघितलंय. त्यामुळे मला तू त्याच्याकडे काम केलेलं आवडणार नाही. मग काय करू? घरी बसून राहू? कशाला? माझ्या दाजींकडे काम आहे ना. मी तेव्हाही तुला म्हटलं होतं मी फोन करते म्हणून. मला काही कळतच नाही मी काय करू. इकडे आड तिकडे विहीर. एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही. मी आत्ता दाजींना तू तुझं मत दिलं, दादाने दादाच. आता मी ठरवीन मला काय करायचं ते. समजलं? हर्ष, हे प्रकरण जर का उघडकीस आलं ना तर तुझ्याबरोबर माझीही वाट लागेल. अरे मी सुद्धा गोत्यात येईन. कळतंय मला, पण मला एक गोष्ट कळत नाहीये की त्यांना संशय आलाच कसा. ॲक्च्युली धनाजीराव फार मोठी आसामी. त्यांना अंडर एस्टिमेट केलं हेच चुकलं तुझं. अरे अशा गोष्टी बाहेर काढणं म्हणजे चहाच्या कापातून माशी बाहेर काढणं एवढं सोपं आहे त्यांच्यासाठी. त्यांची पोहोच फार दूरपर्यंत आहे. तेव्हा आता आपल्या दोघांना जरा सावधगिरीनंच वागायला लागेल. पण ही नंतरची गोष्ट आहे. त्याआधी तो पांढरे धूमकेतूसारखा चौकशीला येऊन बसलाय तुझ्याकडे, त्याचं काय करायचं तो विचार कर. हे बघ, त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तर मला द्यावीच लागणार आहेत. फक्त ती काय आणि कुठली द्यायची हे तू मला सांग. हे बघ विक्रम, तो तुला विचारणार की नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत माझा हात होता का. तर तू सांग त्याला की बसवण्णा आणि त्याचे 2 साथीदार फक्त योगायोगाने मारले गेलेत, त्यात हर्षवर्धन भोसलेचा काहीच संबंध नाही. ठीक आहे, पण माझ्या सांगण्यावर त्याचा विश्वासच बसला नाही तर. हे बघा DCP साहेब, त्याला तुमच्यावरती विश्वास ठेवावाच लागेल. कारण या केसबद्दल इतर कोणालाही काहीही माहिती नाही हे त्याला माहिती आहे. म्हणून तर तो तुझ्यापर्यंत पोचला. करेक्ट. आणखी एक महत्वाची गोष्ट, नक्षलवाद्यांकडून मिळालेल्या पैशाबाबत त्याच्याकडे एक अक्षरही काढू नकोस.
एवढं कळते रे मला. हे बघ, तू निश्चिंत राहा. गळ टाकून बसलेल्या त्या पांढऱ्या बगड्याच्या हाताला काहीही लागणार नाही. गुड.